प्रेमाचं प्रतीक समजला जाणारा कृष्ण हा देव असला तरी देखील त्याची एक वेगळी बाजू आहे। वृंदावनातल्या गोपिकांना वेड लावणारा कृष्ण सध्याच्या काळातल्या तरुणींच्याही गळ्यातील ताईत आहे। अनेकींना असं वाटत असतं की त्यांचा जोडीदार हा कृष्णासारखाच प्रेमळ आणि कर्तृत्ववान असावा। तुम्हाला हे माहितीये का की कृष्णाच्या भक्तीत लीन होऊन गेलेल्या तरुणी चक्क कृष्णाशीच लग्नगाठ बांधतात। ते नुकतंच वृंदावनमध्ये झालेलं असंच एक लग्न सध्या चर्चेचा विषय बनलंय। ज्योती नामक कृष्णभक्त तरुणीने कृष्णाशीच विवाह केलाय। मूळची हरियाणातील रोहतकची असणारी ही ज्योती व्यवसायाने नर्स आहे। गेल्या 1 वर्षापासून वृंदावनमध्ये राहणारी ही महिला कृष्ण भक्तीत इतकी मग्न झाली होती की तिचा भगवान कृष्णाशीच विवाह झालाय। हरियाणातील रोहतक येथील सुमरिया गावातील रहिवासी ज्योती भदवार तिच्या वैवाहिक जीवनाला कंटाळली होती आणि तिने तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला होता। 34 वर्षीय ज्योती ही सध्या गेल्या 1 वर्षापासून वृंदावन मधल्या छ शिखर या मंदिराजवळील हरे कृष्ण हरे धाम इथे तिचे गुरु विवेकानंद महाराज आणि आई वैष्णवी बोरीकर यांच्यासोबत राहते। शनिवारी त्यांच्या घरी लग्न समारंभ पार पडला। इथे तिने सनातन धर्मानुसार सर्व विधींचं पालन करून भगवान श्रीकृष्णाशी लग्न केलं। या विवाह सोहळ्यात तिचे शिक्षक असणारे डॉक्टर गौतम यांनी तिचं कन्यादान केलं। या अनोख्या लग्नाच्या मिरवणुकीत सुमारे 1 डझन लोक सहभागी झाले होते। लग्नात केल्या जाणाऱ्या सर्व विधी जसं की मुलीच्या हातावर मेहंदी काढणं, हळद लावणं या सगळ्या देखील या लग्नात पूर्ण केल्या गेल्या। लग्नासाठी ज्योतीने आपलं नाव बदलून ती मीरा देखील बनली। वृंदावन मधील हरेधाम हरे कृष्णा या सोसायटीत जेव्हा ती पोहोचली तेव्हा तिथे लग्नाच्या सगळ्या विधी अगदी बँड बाजा सहित पार पाडण्यात आल्या। ही नवविवाहित वधू म्हणते की माझी रात्रीची स्वप्न दिवसा पूर्ण झाल्यासारखी वाटतायत। या अनोख्या लग्नानंतर तिने तिचं नाव बदलून मीरा असं ठेवलंय। ज्योतीचे नातेवाईक आणि लग्नातले पाहुणे देखील या लग्नात खूप आनंदी दिसत होते। संध्याकाळी उशिरा ज्योतीची पाठवणी करण्यात आली। ज्योतीने सांगितलं की सिरसा येथून 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने नर्सिंगचं शिक्षण घेतलं। यानंतर तिने अनेक रुग्णालयांमध्ये नर्सिंग स्टाफ म्हणून काम केलं। तिच्या कुटुंबियांनी 2012 मध्ये तिचं लग्न लावून दिलं, पण काही कारणास्तव तिचा घटस्फोट झाला। यानंतर तिने भगवान श्रीकृष्णाला आपल्या जीवनाचा आधार बनवलं आणि ती त्याच्याच भक्तीत रममाण झाली। तिने सांगितलं की ती शाळेत असताना तिच्या 8वीच्या इयत्तेपासून श्रीकृष्णाची मनोभावे पूजा करते। ज्योतीचे गुरु विवेकानंद महाराज देखील या लग्नामुळे खूप खुश आहेत। ते म्हणतात की प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यामध्ये लग्न होतं, पण माझी शिष्या म्हणजे ज्योती ही जो सर्वांचा काळजीवाहू आहे त्या परमेश्वराला शरण गेली आहे। तिने त्याच्या चरणांशी आश्रय घेतलाय आणि त्यालाच कायमचा जीवनसाथी म्हणून स्वीकारलंय। तुम्हाला या आगळ्या-वेगळ्या लग्नाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा।